श्रीरामपूर येथील आकाश दुबैया हत्या प्रकरणात गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या दुबैया कुटुंबियांचे धरणं आंदोलन आता अखेर तुर्तास मागे घेण्यात आलेलं आहे। आकाश दुबैया यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि संबंधित गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागण्यांसाठी कुटुंबियांनी स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांचाही पाठिंबा मिळाला होता। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाची दखल घेत प्रशासनाला कठोर आणि तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले। पोलिसांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर 7व्या दिवशी आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र 15 दिवसात ठोस कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा दुबैया कुटुंबियांनी दिलाय। मागच्या 7 दिवसापासून हे आंदोलन चालू होतं। आज 7व्या दिवशी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस इन्स्पेक्टर या ठिकाणी आले। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही जे आश्वासन दिलंय ते जर आम्ही पूर्ण करू। येत्या 6 सप्टेंबर पर्यंत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या टोळ्यांवरती आम्ही संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करू। त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीने पाठीशी न घालता त्यांना जी काही नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल। आणि जर झालं नाही तर आम्ही सांगितलेलं त्यांना की 7 सप्टेंबर पासून आम्ही सर्वजण सकल श्रीरामपूरकर उपोषणाला बसू। या ठिकाणी आमच्या आंदोलनाचा 7वा दिवस होता। आज या ठिकाणी सकाळी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं की जे काही गुन्हेगार आहेत, जे काही संघटित गुन्हे या ठिकाणी करतात, या सर्व गुन्हेगारांवर कारवाई करून या सर्वांना मोक्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी कारवाई करणार आहोत। टीव्ही अभिनेत्री